जय महाराष्ट्र। मी दिनेश आयरे। मी आज हा व्हिडिओ करण्याचं कारण गेल्या 2 दिवसापासून आपण एक व्हिडिओ पाहताय माझ्या इंस्टाग्राम आयडीवर आणि फेसबुकवर की डिझायर क्रिएशन म्हणून एक दुकान आहे आणि मी आज खरंच एक ऑफिशियली व्हिडिओ बनवतोय। त्याशी एक घटना जी झाली ती सांगितली, पण आजच्या ज्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण घटना सांगणार आहे तुम्हाला काय झाली। दिनांक 21/11/2024 रोजी मी त्या दुकानामध्ये गेलो आणि एक व्हाईट शर्ट घेतलं आणि व्हाईट शर्ट घेतल्यानंतर त्याला मी ऑनलाईन 500 रुपये पेमेंट केलं। त्याच्यानंतर ते शर्ट आणल्यानंतर मला ते शर्ट खराबच लागलं, पण त्याला थोडासा होल होता। म्हटलं ठीक आहे चालेल की बाबा हे दिसत नाही वेगळं चालूही शकतं। त्याच्यानंतर मी दिनांक 23 तारखेला एक पुन्हा एकदा व्हाईट शर्ट घेतलं आणि व्हाईट शर्ट घेतल्यानंतर तेही पेमेंट मी ऑनलाईन केलं 500 रुपये। आणि ते पेमेंट ऑनलाईन केल्यानंतर ते शर्ट मी घरी घेऊन आलो आणि 23 तारखेला मी सकाळी मॉर्निंगला ते शर्ट मी घातलं। परंतु ते शर्ट घातल्यानंतर माझ्या इथे म्हणजे मागच्या बाजूला त्या शर्टच्या व्हाईट शर्ट जे होतं त्या शर्टवर पूर्ण असे धागे बरेच काही निघालेले होते। ठीक आहे, कपडा आहे, खराब होतो, ही गोष्ट आपण ॲग्री करू शकतो किंवा मान्यही करूया। परंतु कपडा खराब होता तर हे मी त्याला जाऊन तिथे दुकानामध्ये त्याचा जो दुकानामध्ये असा मुलगा आहे तर त्याला मी सांगितलं, म्हटलं मित्रा की मी तुझ्याकडून जे कपडे घेतले होते त्या कपड्यामध्ये एका पहिल्या शर्टला एक होल पडला होता, पण तो ठीक आहे मी मॅनेज केला किंवा मी समजून घेतलं। परंतु दुसऱ्या शर्टला मागच्या बाजूला पूर्ण त्याच्यावर होल म्हणजे पूर्ण कपड्याचे धागे जे होते किंवा तो तेवढा पॅच होता पूर्ण खराब निघाला। तर मी त्याला सांगितल्यानंतर त्याने मला सांगितलं की सर मी चेंज करून देतो। मी अगदी प्रॉपर जी घटना आहे ती सांगतो तुम्हाला की मी चेंज करून देतो। मी म्हटलं ठीक आहे चल चेंज करून देतोय, खराब आहे त्याने मान्य केलेलं आहे, पण चेंज करून देतो म्हटल्यानंतर मला त्याने सांगितलं 2 दिवसानंतर आहे। मी 2 दिवसानंतर गेलो, 5 दिवसानंतर 5 दिवसानंतर गेलो, नंतर परत सांगितलं 2 दिवसांनी ये, त्याच्यानंतर 2 दिवस म्हणजे 7 दिवसानंतर गेलो आणि मी परवा दिवशी 8 तारखेला मी पुन्हा 16 दिवसानंतर त्या दुकानामध्ये गेलो आणि दुकानामध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे काही ग्राहक होते। त्या ग्राहकांसमोर ठीक आहे त्याचा बिझनेस आहे, ग्राहकांसमोर बोलणं चुकीचं आहे म्हणून मी शांत उभा राहिलो आणि त्या दुकानामध्ये एक वयस्कर काका आहेत की वयस्कर अंकल आहेत तर तेही होते आणि त्यांनी त्या मुलाला सांगितलं की इनका क्या है देखो। तर त्याने सांगितलं की बाबा इनका वो शर्ट है वो चेंज करके देने का है। तर ज्यावेळी तो बोलल्यानंतर मी त्याला स्पष्ट सांगितलं नशीब की तुझ्या लक्षात आहे की बाबा मला एक शर्ट द्यायचं आहे, पण मी तू 5 दिवसानंतर सांगितल्यानंतर मी 15 दिवसांनी आलो आहे। तर तू एक काम कर, तुझ्याकडे व्हाईट शर्ट तो मला त्याने सांगितलं की जे शर्ट आहे ते अजून आलं नाही आणि मी विसरतोय, मी हे आणायला विसरतोय, माझ्या लक्षात राहत नाहीये। सो मी त्याला एक सांगितलं मला व्हाईट शर्ट नको देऊ, तुझ्याकडे एवढे कपडे पडलेले आहेत तर त्यातलं तू एखादं शर्ट मला एक्सचेंज करून दे, तुझ्याकडे कपडे आहेत तर तू देऊ शकतो। परंतु त्याने सांगितलं ते होणार नाही, मला शेटला सांगावं लागतं। आता त्याचा नक्की शेट कोण हा मोठा प्रश्न आहे। मी आता मुद्द्यावर येतो। त्याने मला सांगितलं की 2 दिवसांनी तुम्ही घेऊन जा किंवा उद्या घेऊन जा। तर मी त्याला एक स्पष्ट बोललो की उद्या घेऊन जा म्हणण्यापेक्षा तू आज मला शर्ट देऊ शकतोस, कारण मी 4-5 वेळा आलोय, माझे पैसे 15 दिवसापासून तू 500 रुपये वापरतोय, माझे पैसे 15 दिवसापासून तू 500 रुपये वापरतोय, इव्हन मला तू कपडेही देत नाहीयेस, तर माझं शर्ट मला तू आजच्या आज पाहिजे, अन्यथा माझे पैसे देत। आता माझं याच्यामध्ये काय चुकीचं असेल तर नक्की तुम्ही सांगा। परंतु त्याच्यानंतर असा प्रकार घडला की मी तिथून निघून आलो। मी त्या दुकानामध्ये स्पष्ट एक व्हिडिओ केला आणि त्या दुकानातला खरंच खराब माल होता। मी ह्याच्या अगोदर अनेक कपडे घेतलेले आहेत तिथून आणि अनेक वेळा खराबही लागलेली आहेत। सो तेवढा वेळ नाही आहे की आपल्याला प्रत्येक वेळी जाऊन आपण जर 1-2 वेळा घातल्यानंतर खराब लागल्यानंतर आपण आपली चूक समजतो, बाबा ठीक आहे घासण्यामध्ये खराब झाले असतील किंवा धुताना काय खराब झाले असतील म्हणून मी तिकडे गेलो नाही आहे। सो मला तो शर्ट खराब लागला, मी पुन्हा त्या दुकानातून अनेक वेळा कपडे घेतले, ती मला खराब लागलीच होती। तर मी त्याला बाहेर येते एक व्हिडिओ केला आणि व्हिडिओ करून मी त्याला सांगितलं की मला तू शर्ट नाही दिलंस तरी चालेल, मी परत तुझ्या दुकानात येणार नाही। त्याचा एक माणूस होता तिथे आणि तिथे CCTV आहे, हा CCTV त्याने योग्यरित्या चेक करावा आणि जर त्याच्याकडे व्हॉइस रेकॉर्डिंग CCTV असेल तर त्याने माझं म्हणणं ऐकावं तिकडे। सो मी त्याला स्पष्ट सांगितलं की
माझं शर्ट मला आज पाहिजे आणि मी दाखवतोय त्या प्रकारे मी त्याला म्हटलं. सो त्याच्यानंतर मी बाहेर आलो, व्हिडिओ केला. व्हिडिओ करत असताना त्याचा माणूस बोलतो, अरे तू खोटं बोलतोय, मी तुला देतो, मी माझ्या शेटला विचारतो. मला त्याला विचारल्याशिवाय, अरे ठीक आहे तू एक कामगार आहेस, मी 16 वर्षापासून काम करतोय तिकडे, तू तर तू सगळं मान्य आहे. परंतु मी त्याला विचारतो शेट कोण आहे, त्याला बोलव. तो शेटशी मला बोलायचं आहे, मी शेटला सांगतो. मी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं, परंतु मी एका राजकीय पक्षामध्ये काम करतो आणि राजकीय पक्षामध्ये काम करत असताना सर्व पक्षांची, सर्व पक्षाच्या प्रतिनिधींशी आणि सर्व पक्षांचे कार्यकर्त्यांशी माझे चांगले संबंध आहेत. सो त्याने मला बाजूला मंगलमूर्ती डेव्हलपर म्हणून आहे, या मंगलमूर्ती डेव्हलपरच्या बिल्डरचं नाव काहीतरी तो नाव घेत होता, पप्पी म्हणून असं काहीतरी नाव घेत होता. सो त्यांचं मी रिस्पेक्टफुली नाव घेतो किंवा मला माहीत नाही आहे, पण तो असं म्हणत होता की माझ्या शेटचं दुकान आहे. तर मी त्याला स्पष्ट सांगितलं तुझ्या शेटचं दुकान आहे तर शेटचा मला नंबर दे, मी शेटशी बोलतो. परंतु तो बाहेर येऊन माझ्याशी आर्ग्युमेंट करायला लागला आणि मी व्हिडिओ केला होता तिकडे. परंतु व्हिडिओ केल्यानंतर मला माहिती आहे की व्हिडिओ केल्यानंतर एखाद्या बिझनेसचा परिस्थिती किंवा एखादा बिझनेस कोणत्या लेवलला जाऊ शकतो आणि मी व्हिडिओ तो अपलोड करणार नव्हतो आणि करायचाही नव्हता. परंतु त्याचा जो माणूस होता, मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतोय, त्याचा जो माणूस होता त्याने स्पष्ट मला बाहेर येऊन सांगितलं तू व्हिडिओ केलास तो अपलोड कर, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही 16 वर्षापासून इकडे कपडे विकतोय. मी म्हटलं मित्रा तू 16 वर्षापासून कपडे विकतोय, मी तुझ्याकडे 500 रुपयाचे शर्ट घ्यायला नाही आलोय, मी प्रत्येक वेळी 10 आणि 15 हजार रुपयाचे वन टाइम कपडे खरेदी करतो, त्याच्यामुळे तू माझी 500 रुपयामध्ये गिनती करू नकोस, परत मी तुझ्या दुकानामध्ये येणार नाही, एवढं बोललो आणि मी तिथून निघून आलो. हा भाग झाला त्या कपड्याच्या दिवशीचा. मी व्हिडिओ रेकॉर्ड केले, व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला अनुप चौरसिया, मला नंतर नाव कळलं, या विरारमधले अनेक जे कपड्याचे व्यापारी आहेत ते मला चांगले ओळखतात आणि तो अनुप चौरसिया या डिझायर क्रिएशनचा मालक आहे. त्यांनी अनेक जणांना फोन केले की हा मुलगा कोण आहे, काय आहे, कसं आहे. अनुप चौरसिया माझं नाव दिनेश आयरे आहे, मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी एक मराठी आहे, मी कुठल्या UP बिहार म्हणून नाही आलेलो आहे आणि मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे. मी तुझ्या माणसाला सांगितलं होतं, माझी माहिती आहे, मी कधी कोणाच्या फाटक्यात पाय टाकत नाही आहे, परंतु तुझ्या माणसाने हे भाग पाडलं, त्यात तुझी चूक नाही आहे. तू अनेक लोकांना फोन केले, ज्यांना फोन केले ना त्या फोनचा लाईव्ह व्हॉइस ऐकणारा दिनेश आहे. तू अनेक जणांना फोन केले, तू वरती सांगतो, मी वरून बघतो, त्याला दाखवतो, मला काही फरक पडत नाही. मी तुला पुन्हा एकदा सांगतोय अनुप. दुसरी गोष्ट, माझ्यावर केस करायची होती म्हणून तू लिगल ॲडवायझर जे आहेत ॲडव्होकेट त्यांची सल्ला घेतला, त्यांना तू मी त्याला असं करेन, मी त्याला तसं करेन, त्याला बघून घेईन. आता मी तुला ते सगळ्या गोष्टी दाखवेन. तू त्यांच्याशी बोलताना त्यांना सांगतो त्याच्याशी सेटलमेंट करतोय का बघा, बोलताना त्याचं रेकॉर्डिंग करून घ्या. त्या अनेक गोष्टी तू सांगितल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सांगतो की आमच्या पक्षातला कोणतरी पदाधिकारी आहे, कार्यकर्ता मला माहीत नाही आहे. सो त्याच्यानंतर सांगतो जीवदानी रोडला माझा विवेक म्हणून कोणतरी मित्र आहे, मी त्याच्याशी बोललो आहे. मी माझ्याही पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की हा सब्जेक्ट माझा आहे आणि ह्याच्यात कोणी न पडलेलं खूप बरं आहे, कारण मी ह्या गोष्टीसाठी झगडतोय. ज्या दुकानातून खरंच खराब कपडे भेटतात अशा दुकानामध्ये ज्या मेहनतीचे कमवलेले पैसे घेऊन त्या दुकानात जाऊन खराब वस्तू घेण्यापेक्षा त्या दुकानात न गेलेलं खूप चांगलं आणि त्या दुकानात लोकांनी जाऊन कपडे खरेदी करू नयेत, कारण त्या दुकानामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे कपडे मिळतात त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. अनुप चौरसिया, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे आणि माझी माहिती घ्यायची असेल, तुला पोलीस स्टेशनला जायचं असेल, तुला अजून कोणाकडे जायचं असेल तर जा, तुझ्याकडे सगळे मार्ग रितसर आहेत, तू माझ्यावर तक्रार कर. मी माझ्या प्रकारे मी माझं काय करायचं आहे मी करेन, पण मी घाबरणार नाही आहे, मी लढणार आहे. सो मी पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, तू अनेक जणांना फोन करून सांगितलं तो सेटलमेंट करू शकतो का, तो मान्य करू शकतो का, त्याला आपण पैसे देऊयात, त्याला आपण
एक कपड्याचे 4 कपडे देऊयात. अरे तुझे कपडे 2 ते 3 4 शर्ट देशील मला, तू 500 रुपये 2,000 देशील ना. मी वन टाइम 10,000चे कपडे खरेदी करतो 2 आणि 3 महिन्यांनी. त्याच्यामुळे मला तू माझ्या पैशामध्ये आणि कपड्यामध्ये गिनती करू नको. तुझ्यासारखा विकणारा माणूस मी नाहीये. मी सत्यासाठी लढणारा व्यक्ती आहे आणि मी लास्टपर्यंत लढत राहणार. तुझ्यासाठी लीगल ॲक्शन, लीगल दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ आज मी अपलोड करणार आहे. तुला जे करायचं ते कर आणि जर तुला बोलायचं असेल समोर माझ्या समोर येऊन बोल. जय हिंद, जय महाराष्ट्र.